मुंबईतल्या मोकळ्या जागा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा तिरंगा आंदोलनाची हाक दिली गेली आहे। जनरेशन झेडच्या आंदोलनानंतर चर्चेमध्ये आलेलं हेच तिरंगा आंदोलन आता रविवारी वांद्र्यामध्ये होत आहे। नेव्हिल डिसूजा ग्राउंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार असून त्याचे बॅनर सध्या मुंबईच्या रस्त्यावर झळकतायत। 23 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 5 वाजता तिरंगा आंदोलनाचं आयोजन केलं गेलेलं आहे। त्याचाच हा बॅनर आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय। रविवारी वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन होणार आहे। ज्या शिवाजी पार्कने तिरंगा रॅली पाहिली, तिरंगाचं आंदोलन पाहिलं, त्याच शिवाजी पार्कमध्ये आता तिरंगाचं नवा आंदोलनाचा बॅनर हा लागलेला आहे। तिरंगा आंदोलन मैदान वाचवण्यासाठी असं संपूर्ण बॅनर आता शिवाजी पार्कमध्ये लावण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आलाय। हा जो आपण बघू शकतो तर मोकळी जागा जी मुंबईची आहे, अनेक ग्राउंड्स आहेत, ते कुठे ना कुठे सरकार दुसऱ्या लोकांना देऊ पाहते आणि त्याला वाचवण्यासाठी तिरंगा आंदोलन आदित्य ठाकरेंनी पुकारलं आणि त्याचे बॅनर आता लागलेले आहेत। रविवारी हा आंदोलन होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हे आंदोलन होईल। नेव्हिल डिसूजा ग्राउंड जो खऱ्या अर्थानं लीलावतीच्या मागे आहे, ज्या ग्राउंडवर अनेक फुटबॉलर्स फुटबॉल खेळतात, तो ग्राउंड वाचवण्यासाठी हा संपूर्ण आंदोलन होणार आहे। ज्या आंदोलनात आपल्याला पाहायला मिळालं तर आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हे देखील सांगितलं की काँग्रेस असो, मनसे असो किंवा बाकी पक्ष देखील असो, त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून या तिरंगा आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे। आता कोण कोण या सहभाग घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र या सगळ्यानंतर जसं तिरंगा आंदोलन आपल्याला शिवाजी पार्कात पाहायला मिळालं, आता तसंच तिरंगा आंदोलनाचा नवीन पवित्रा आता ठाकरे गटाने घेतला आणि आदित्य ठाकरेंनी घेतलाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। या सगळ्यानुसार आता पाहायला गेलं तर तिरंगा आंदोलनाचं पर्व दुसरं असं खऱ्या अर्थानं म्हणता येईल का, आणि ते पर्व दुसरं असेल तर हे मैदान वाचतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जितेंद्र सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।